हाय का आवाज म्हणजे आयुष्यात पॅकेट घेऊन चिप्स खायची सवय आपल्याला. आज प्रत्यक्ष असे ताजे ताजे घाण्यातनं काढल्या काढल्या केळ्याचे चिप्स खातोय. तर जळगाव म्हणलं की केळी आणि केळी म्हणलं की केळा वेफर्स. आणि जळगावमध्ये बऱ्याच भट्टे आहेत जिथे ताजे ताजे केळा वेफर्स मिळतात. आपण जे आलो आहोत ते नारखेडे चिप्स म्हणजे डांबुर्डी नावाचं गाव आहे इथून 20 किलोमीटर अंतरावरती. आणि तिथे खूप सारे भट्टे आहेत आणि तिथले वेफर्स फेमस आहेत. तर डांबुर्णीचेच हे नारखेडे. पण डांबुर्णीमध्ये लाकडावरती ते चिप्स तळतात त्यामुळे त्याला काळसर पण थोडेसे होतात. इथे लाकडावरती नाही, गॅसवरती आहे, पण एकदम ताजे ताजे चिप्स आहेत. आणि आमचा मित्र आहे जळगावचा पूर्वेश, त्याच्यामुळे हे शक्य झालं, आम्हाला हे बघता आलं. आणि इथले आपण ताजे चिप्स घेऊयात. आयुष्यात ताजं या गोष्टीला काय महत्व आहे हे खाल्ल्यावर कळतंय. तर मीठ नाही आहे, ह्याला मसाला नाही आहे, आपण खाऊ पण शकणार नाही पॅकेटमधले विदाऊट मीठ. पण इतके फ्रेश आहेत ना, म्हणजे विदाऊट मीठ सुद्धा उत्तम लागतात. इतकी छान चव आहे. मीठ आणि मसाला लावल्यावर तर वरचा दर्जा होईल. खूप छान वाटतंय मला. केळा वेफर्स मला आवडीचा प्रकार आहे, म्हणजे बटाटा वेफर्सपेक्षा मला केळा वेफर्स आवडतात. आणि ते थेट जळगावला येऊन ताजं भट्टीच्या समोर त्या वाटीमध्ये खूप ॲडिक्टिव्ह. हे संपवीन मी, जेवण झालं तरी हे संपवून. मी म्हटलं मला बटाट्यापेक्षा केळा जास्त आवडतात, पण तिने दिले मला बटाट्याचं. असं बघून मला नाही म्हणवत नाहीये, त्यामुळे बटाट्याचं पण खायलाच पाहिजे. आणि याला मसाला लावलेला आहे. बोलणं विसरून जातोय ना. कम्प्लिटली ॲडिक्टिव्ह. आपलं किती वर्षापासून? 2010 आम्ही डायरेक्ट शेतामध्ये जातो, शेतकऱ्यांशी संपर्क साधतो. तिथून स्वतः कापतो मी केळी. शेतामध्ये जातो, पहिले केळी बघतो, म्हणजे याचं वेपर कसं आहे, मग नंतर मग केळी कापतो. दिवसाचे किती तळतात तरी 40-45 किलो. क्या बात आहे. त्यामुळे जर जळगावला आलात ना, ताजे ताजे वेफर्स घ्या, नक्की घ्या. भरपूर मी पॅक करून घेणार आहे.